सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा। नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद केल्यामुळे शेतात पाणी साचल्यानं अन्यायग्रस्त शेतकरी आणि भारतीय लहुजी सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय। मौजे सुरेगाव ते नेवासा मेन रोडवरील शेतजमिनीतील पावसाचं पाणी रस्त्यावर न जाता त्याला पर्यायी शासकीय नळी पूर्वापार टाकलेली असतानाही या नळीच्या शेजारी गट नंबरमधील विठ्ठल मच्छिंद्र शिंदे, सुरेश अर्जुन शिंदे, बाळासाहेब शेषराव शिंदे, योगेश सुरेश शिंदे आणि अनिल विठ्ठल शिंदे यांनी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद केल्यामुळं तसेच नळीचं तोंड बंद केल्यानं हे पाणी शेतजमिनीत गेलं। अनेक कालावधीपासून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचून कुठलंही पीक या ठिकाणी घेता येत नाही, त्यामुळं आर्थिक नुकसान झालंय। या कुटुंबावर उपासमारीची वेळही आली आहे। या घटनेतील आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, तसेच मागील वर्षी कपाशीच्या पिकाचं नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई द्यावी। घटनेतील लोकांनी पाईप फोडल्यामुळं जुने पाईप काढून त्या ठिकाणी नवीन पाईप टाकावेत, तसेच चर खुला करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे। अन्यायग्रस्त शेतकरी आणि भारतीय लहुजी सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणही सुरू केलं गेलंय। आज हे सुरेगाव येथील शिंदे कुटुंब आहे, यांची जमीन एक अशी उतार असल्यामुळे तिथे सगळीकडे पाणी साचतं आणि ते शासनाने त्या साईडला ते रस्त्याच्या कडेला असल्यामुळं शासनाने ते पाईपलाईन टाकून ते पाणी काढलं गेलं पण कुठेतरी, तसं न होता तिथे पाणी साठलं होतं आणि शेजारच्या जे शेतकरी लोकांनी त्यांनी देखील बांध टाकलेले आणि त्यांनी देखील हे पाणी यांना पूर्णपणे तिथं त्या शेतामध्ये अडवण्यासाठी त्यांचा कार्यक्रम चालू आहे। त्याच्यामुळं या लोकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या, अर्ज दिले, कलेक्टरला दिलेले, सगळीकडे दिलेले, प्रांताला दिले, तहसीलला दिलेले, यांनी केस देखील दाखल केले की आमच्या शेतामध्ये पाणी साठतं, याचं काही ते बंदोबस्त करा, परंतु शासन ते लक्ष देत नाही आणि PWDचं लक्ष नाही। त्याच्यामुळं ह्या लोकांना शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ आली आणि जी सगळी शेती नापीक झालेली आहे। मागच्या वर्षी यांची कपाशी होती ती पण पूर्ण पाण्यात त्यांची कपाशी खराब झाली। असा चालू प्रकार आहे, सगळा बंद व्हावा म्हणून आम्ही उपाय बसलोय। पाण्याची कुठेतरी विल्हेवाट लावली पाहिजे, हा आमची प्रमुख मागणी आणि या शिंदे कुटुंबाला न्याय मिळावा हीच आमची विनंती म्हणून आम्ही भारतीय लोकशाहीमधून उपाय बसलो आहेत। कलेक्टर साहेबांनी लक्ष घालावा, न्याय द्यावा हीच विनंती। मागच्या वर्षी जे नुकसान झालेले आहे त्याची देखील यांनी अर्ज केलेले आहेत, ते देखील नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि आता जर समजा जे नुकसान होईल ते बी शासनाने भरपाई करून द्यावा। सुरेगाव नेवासा रोडवरती आमचं क्षेत्र आहे जमिनीचं, तिथले रोडमधले पूर्वीचे पाईप फुटले असल्याने त्या नवीन पाईप टाकायला आणले असता खाली शेतकऱ्यांनी विरोध केला, परंतु हे 2-3 वर्षापासून पाईप बदलायचे पेंटिंग असून मागच्या वर्षी पूर्ण पिकं आमचे नष्ट झाले, तिथं कुठल्याही प्रकारचं काही एक उत्पन्न मिळालेलं नसून आजही ते तसंच पडलेल्या अवस्थेत असून आता ह्या वर्षीही पुन्हा पीक जाणार, त्यामुळे आता याच्यावर प्रशासन कुठल्याही प्रकारे दखल घेत नसून आता आम्ही इथं उपोषणाचा मार्ग अवलंबलेला असून याचा मागच्या वर्षीचं गेलेल्या पिकाचं नुकसान आणि या वर्षीचंही नुकसान जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, सुरेश शिंदे, विजय शिंदे, गणेश शिंदे, सर्जेराव शिंदे, सागर शिंदे, खंडागळे, सुनील सकट, राजेंद्र त्रिभुवन, तुकाराम शिंदे, अशोक शिंदे, सचिन शिंदे, राजेंद्र शिंदे, प्रकाश शिंदे, सुनील वैरागर, रईसभाई शेख यांसह सुरेगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर। राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी। गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कव्हर्स, पडद्याचे कापड असं सर्व काही राजपालमध्ये। म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल, हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा।